ही सगळी शौर्याची पॅकिंग चालू आहे. हम्पी या टूरची पूर्ण तयारी झालेली आहे. अशा प्रकारे हम्पीची टूर सुरुवात झालेली आहे. सुमित, मजा येईल की नाही? आज आपल्या 3 दिवसाच्या टूरला आम्ही सुरुवात केलेली आहे. तर आईच सगळं माझं सोलापूर रोड आलेला आहे. लवकरच आपण कर्नाटक राज्यात प्रवेश करणार आहोत. या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. शौर्य, आदित्य आणि मीना हे आपण सोबत आलेलो आहोत. हा खूपच जबरदस्त आणि मोठा आहे गोल घुमट. शौर्य मस्त, एकदम भारी, एकदम आश्चर्य आहे. एकदम छान. हे खूप सुंदर आणि छान असं गोल घुमट आहे. परिसर सुद्धा खूप सुंदर आहे. गार्डन, म्युझियम, आदिलशहाच्या 7व्या वंशज. खूप मोठा असा गोल घुमट, साधारणतः 500 फूट उंची असण्याची शक्यता आहे. इतका मोठा गोल घुमट आहे. हे स्मारक आहे आणि लोक खूप मोठ्या बघण्याचा आनंद घेत आहेत. इकडे शौर्य, सुमित, आदित्य हे सर्वजण गोल घुमट पाहण्यामध्ये दंग आहेत. खूप सुंदर असं स्मारक. परिसर आहे हा इतका सुंदर असा. सुंदर असं दृश्य आहे. विजापूरचा गोल घुमट या बाहेरच्या साईडनं बघितल्या सुद्धा खूप सुंदर असा गोल घुमट आहे. हे दोघं, हा रस्ता, हे गार्डन सुद्धा खूप सुंदर आहे. त्याच्यामुळं बघण्यासारखा विजापूरचा गोल घुमट आपण पाहत आहोत.
हे पुरातत्व वस्तू संग्रहालय विजापूर. कसं काय होता? छान. खूप तिकडं छान होता. गोल घुमट 7व्या मजल्यावर जायला मजा आली सर्वांना. अरे असं आहे का? हा पॉज कर. हा विजापूरचा पार्किंग एरिया आहे. खूप गर्दी खूप गर्दी आहे. खूप गर्दी आहे. इंटरनॅशनल टुरिझम स्पॉट आहे. कसं काय वाटलं सुमित विजापूरचा गोल घुमट? खूप छान. कशाचं गहू आहेत का? गव्हाची शेती. भाताची वाटते. भात शेती. प्लेन काहीच कळलं नाही असं. ते बघ भया तिकडून कसला दूर सुटाय ना. हा चल. हम्पीच्या जवळजवळ आम्ही पोहोचलेलो आहोत आणि हम्पीच्या जवळ हे सुंदर अशी भात शेती बघायला मिळालेली आहे. थोडं थांबून फोटो सेशन केलं. सुमित आणि शौर्य भात शेतीचं निरीक्षण करत आहेत. अशा प्रकारे आम्ही हम्पी या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि एक छानशी गडबडीत का होईना रूम मिळालेली आहे. आजचा मुक्काम VIP रिसॉर्टमध्ये होत आहे. काय कसं वाटतंय शौर्य? मस्त एकदम भारी रूम भेट. रूम कशी काय? एकदम गार तिथं भारी. बर. AC सह रूम भेटत आहे. सुंदर रूम मिळालेली आहे. वॉश बेसिन, अशा प्रकारची रूम. संपूर्ण धुकं या ठिकाणी पसरलेलं आहे. त्या केळीच्या बागा आणि वातावरण एकदम आल्हाददायक. आज सनराईज सनसेट काय होण्याची चिन्हे नाहीत. पूर्ण वातावरण असं धुक्कमय झालेलं आहे. सगळे निघालेले आहेत. खतरनाक आहे. ते मागं पुढे गेलो.
हे क्वीन्स बाथ आहे, हे राणीचे स्नानगृह. खूप मोठं असं स्नानगृह आहे. चोहूबाजूनी खंदक दिसत आहे. एवढं मोठं स्नानगृह. लेके आके इधर पूजा करते हैं, मतलब जला मंडप करते हैं, पालकी उत्सव चलता है ना. हे पूर्ण विजयनगरचं मार्केट आहे. हे सिक्युरिटी रूम वर दिसत आहे. हे विठ्ठल मंदिराला जाण्यासाठी 1 किलोमीटर तुम्हाला पायी किंवा ते इलेक्ट्रिक व्हेकलने जावे लागेल. हे आम्ही पायी पर्याय निवडलेला आहे. सगळं हे थांबा. स्टार्ट. दगड पूर्ण तिकडं पाठव बॅक. बंद कर. बोलावंच लागते तर ते असते. आपला म्युझिकचा व्लॉग आहे का नाही? नाही बोलायचं. ऐसे पता आपको लाइन में मिलेगा. मतलब इधर पुष्कन है, मतलब पुराना टाइम में भगवान को मूर्ति लेके एक कोरकल बोट है ना, उसमें बिठा के घुमाते हैं इधर, गंगा पूजा करते हैं. मतलब उसके लिए पुष्कन है, मतलब लोग आते हैं ना मार्केट के लिए, तो पानी पीने के लिए भी यूज होता है. पूर्ण विजयनगर साम्राज्याचं मार्केट या ठिकाणी आहे. हे विठ्ठल मंदिर, जो एक छोटं तळ आहे. या ठिकाणी मूर्ती घेऊन या ठिकाणी स्नानासाठी कोरॅकल राईड इथं केली जाते. अशा प्रकारचं एक छोटं तळ या ठिकाणी आहे. खूप छान आहे. पूर्ण तळ आहे. आणि हे जे डोंगर झाले आहेत हे सगळे भूकंपानं तयार झाले. 4 लाख वर्षापूर्वी हे डोंगर तयार झालेले आहेत असं या गाईडचं म्हणणं आहे. विठ्ठल मंदिराच्या जवळ आपण आलेलो आहोत. हे विठ्ठल मंदिर बघा खूप सुंदर आहे. हे पूर्ण हेमाडपंथी मार्केट एरिया आपल्याला बघायला मिळेल.
ओके हम्म. सर, आपको पीछे देखो, इधर क्या लिख रहा है, टेबल कहते हैं ना, उसको बोलते हैं वेद पाठशाला। मतलब पुराने टाइम में मंदिर में एक वेद पाठशाला रहते संस्कृत सिखाने के लिए, ये है पूरा वेद पाठशाला। मतलब अभी है, हम हुए, इसको बोलते हैं विठला टेम्पल है। पंडरापुर में 14th सेंचुरी में अहमदनगर का मुगल्स ऑल ओवर इंडिया में अटैक करते हैं, पूरा का पूरा हिंदू संस्थान को सर्वनाश करने के लिए। मतलब का मूर्ति, उसके ऊपर भी जाते हैं वो लोग। मतलब उधर एक बंदा था, उसको प्रोटेक्ट करने, मतलब सभी जगह जाके पूछते हैं उसको प्रोटेक्ट करने। हो गीता, आता हा 50 रुपयाच्या नोटेवर जे रथ आहे तो रथ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे. असं काढायचं अगोदर. हे 50च्या नोटावरचा रथ तुम्हाला इथं बघायला मिळेल. लेके आते ना, उसको पहले ऐसे भेजे को अलाउ नहीं था, उसको पहले चेकिंग होती है, उसको ये चेक करते हैं, उसके बाद इसका चेक होता है, उसके बाद उन्होंने कहे वो लगेज के लिए और यूज के लिए किसके लिए यूज होते, पहले चेकिंग होती है. मतलब इधर चेक करो, दांत चेक करो, उसके बाद पता होते उसके उम्र कितना है. मतलब एक पूरा पर्शियन, चाइनीज, मंगोलियन घोड़े. हा विठ्ठल मंदिराचा पूर्ण परिसर पूर्ण दगडी बांधकाम आहे. खूप मोठं मंदिर आहे. या विठ्ठलाची मूर्ती महाराष्ट्रामधून या ठिकाणी आणण्यात आली होती. मुघलांचं ज्यावेळेस स्वारी होत होती त्यावेळेस विठ्ठलाची मूर्ती या मंदिरात सुरक्षित ठेवण्याची 100 वर्ष या मंदिरात ठेवण्यात आली. त्यानंतर संत एकनाथांनी इथून 100 वर्षानंतर पुन्हा मूर्ती महाराष्ट्रामध्ये पंढरपूरमध्ये नेण्यात आली आहे. खूप मोठा असा परिसर आहे विठ्ठल मंदिराचा. विजयनगर साम्राज्याचं हे खूप मोठं प्रतीक. आणि 50 रुपयाच्या आज जे नोटेवर दिसतं जे चित्र, ते चित्र याच मंदिरातील त्या मूर्तीचं, त्या रथाचं आहे. फोटो काढा तुमच्यात आहे बरं का मंगेश, तुम्ही फोटो काढा, मी व्हिडिओ काढायला. खूप सारा बाजार भरलेला आहे. शौर्य जा बघ तिकडं.
सुमित तू बी घे तू नको घेऊ मग सुमित तुझ्या हातात धर्माला आहे माझ्याकडे कोणता दाबायचं नाणे आणणार आहे ताते आणणार आहेत अरे चिकन पण आणा उधर लास्ट के वॉल घुमा के वीडियो निकाल के देते हैं। ओके ओके ठीक है देखने बोलते हैं। किधर से आ रहे सर फैमिली है ना नाही फॅमिली नाही ये अलग है हम चाल हम सोलापुर से आए हैं। सोलापुर मैम सभी फैमिली ने नाही हम 3 अलग है, 1 2 3 हमारी 3 की फैमिली है, 4 जन अलग है। हम्पी में पहली बार है सर हाँ पहली बार आया कैसे है सर हम्पी पूरा घुमाया नहीं अभी तो आए अभी आए सुबह है सुबह से घूम रहे। उधर सर अंजनाद्री नहीं गए वहाँ नहीं गए, वहाँ नहीं गए। चलो बेला इधर कंप्लीमेंट जाब की ना हो गया क्या फास्ट रहती क्या सब तो मांगे हैं यहाँ से तो हम तक है ना यार रेट बढ़ाओ चलो चलो करतो असं असतं रेट बढ़ाओ यार चालू आहे शौर्य इकडे बघ यार बता का बाकी बंद करू का है ना पूरा बैकग्राउंड पर रखना जल्ला कॉल स्टॉप म्हणाले चिर्स पड़ा का अरे का जय श्री राम बोला मैडम एक बार जय श्री राम। ए तू काढ धर शूट काढ ए तू काढ रे सुमितचा ओके मैम ओके हा किंग पॅलेस आहे किंग पॅलेस बाहेरच्या बाजूने आपण इंटरेस्ट करत आहोत किंग पॅलेसचे अवशेष हा राजवाडा पूर्ण परिसर राजवाड्यावरून असा परिसर दिसतोय पूर्ण परिसर राजवाडा आता पडलेला आहे
बोल निकाला तो बोलना हाँ परफेक्ट यहाँ जाओ बस माइक नहीं है पत्थर से लेंगे वो ये स्टोन का पाइप पाइपलाइन है, पानी की पाइपलाइन पुष्करनी बोलते हैं इसे। मतलब ब्लैक से आते हैं पानी हाँ 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 हाँ। पानी कहाँ से आता है? पानी कहाँ से आता है? सुबह बताया ना कमर में लेक है लेक हाँ, हाँ, हाँ। वो ये पानी इधर आता है इधर आता है? क्वींस पार्क हाँ क्वींस पैलेस हजाराबाद टेम्पल क्वींस पैलेस मतलब ये पुष्करणी है ब्लैक स्टोन पुष्करणी है तो मशीन से बनाया है मतलब अभी वो गोकुल देखते हैं ना ट्रायंगल में ऐसे रिवर्स आ गया, पुलिस को सबूत मिल गया। ओए! पुष्करणी तलाव याला म्हणतात। हा राणी महल आहे, बेसमेंट राणी महलांचं बेसमेंट आहे। तिकडं राजा का महल आहे, राणीचा महल क्वीन पॅलेस। जैन लोग मतलब उधर शाहीबाग का वर्षा में झगड़ा हुआ वो राजा उसको लेके आके इधर थोड़ी दिन रहते रुकने के लिए बोल के बाद में उसको हा आहे हत्तीशाळा परिसर आणि हा आहे माहूत यांना थांबण्याची जागा। खूप मोठा परिसर आहे। हे आहे हजार राम मंदिर, खूप जुन्या पद्धतीचे हेमाडपंथी मंदिर। मध्ये पडल्यावर काही नाही काम वहीतून यायचा संबंधच नाही। हा उग्र नरसिंह असं नामकरण आहे। एका ह्याच्यामध्ये एका दगडामध्येच खूप मोठी मूर्ती बनवलेली आहे। खूप भव्य आणि दिव्य असं एंट्रन्स गेट। हे आहे विरूपाक्ष मंदिराचं गेट, शिखर। सुमित इकडे, सुमित ए सुमित, हे पूर्ण मंदिर विरूपाक्ष मंदिर आहे। खूप भव्य आणि दिव्य असं मंदिर। 165 फूट उंच। हा मातंग हिल नावाचा पर्वत आहे। त्या पर्वतावर खूप मोठं एक मंदिर, खूप दगड आणि माती यापुढे बनलेला हा मोठा पर्वत। हा उल्लद
वर गेले का पूर मातंग हिलची टेकडी चढत असताना सुमित, शौर्य आणि आदित्य. शौर्य हे असं. मातंग हिल टेकडीवरून दिसणारं हे विहंगम दृश्य, तुंगभद्रा नदी आणि विरूपाक्ष मंदिर हे खूप छान दिसत आहे. आणि हे पूर्ण दगडांचा डोंगर. खूप छान. चल ह्याचा एकदम टॉप पॉइंट या ठिकाणी तुंगभद्रा रिव्हर ही जबरदस्त व्ह्यू दिसत आहे. पूर्ण विरूपाक्ष टेम्पल आणि वाहनतळ, आमची सुद्धा गाडी दिसत आहे. पूर्ण जबरदस्त असा. खरं तर या ठिकाणी सकाळी 10 वाजता यायला पाहिजे. या ठिकाणी थोडा इकडून काय करू खाली फोन एक आता बस अरे इथे उभं राहणार फोटो काढ. ह्याच भारी येतात काही काय वगैरे हिरव्या दिसतात इथे 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 आधी असो. हा या मातंग हिल पर्वतावरील मंदिर. एकदम व्ह्यू हा. शौर्य पलीकडे जाऊ नकोस. हां खूप लांब नाही, तिकडे जाऊ नको आत तिकडं, उशीर झालेला आहे. हा एकदम व्ह्यू असा जबरदस्त. आपल्याला एक वेळ अवश्य भेट द्यावी असं हे स्थळ आहे. या स्थळाचं नाव काय हे सुमित सांग ना. तुंगभद्रा नाही, तुंगभद्रा नदी आहे. ती नदी मार्तंड हिल. मातंग हिल हे मंदिर आहे. हे पण मंदिर कसं आहे? हे आहे खाली विष्णू भगवान का मंदिर आहे. इथून विरूपाक्ष मंदिर सुद्धा दिसतंय आणि हे तुंगभद्रा नदीचं पूर्ण पात्र दिसतंय. आणि ती जी प्रकाश दिसतोय तो दूरवर डॅम तो नाही, अंजनाद्री पर्वत आहे. त्या उंच पर्वतावर हनुमानचा जन्म झालेला आहे असं सांगितलं जाते. अशी आख्यायिका आहे. खूप जबरदस्त असं दृश्य आहे ते. उद्या सकाळी कधी जाणार? उद्या सकाळी सनराईजला सकाळी जाणार आहोत. 26 तारखेला. ते काय आहे ते दिसायला टेकडी अंजनाद्री पर्वत आहे. उद्या सकाळ कसं वाटतं?
हा एक्साइटमेंट काय म्हणते हा खरं जबरदस्त वाटते ह्या टूरचा ॲडव्हेंचरच आहे हा जास्त वेळ नाही लागत. किती पायऱ्या किती तरी हे 340 370 340 पायऱ्या. त्या अंधारामध्ये मातंग हिल टेकडी या वीरांनी सर केली आहे आणि खाली उतरलेले आहेत. तरी ऐका हे समोर बघा यांच्या चेहऱ्यावरचा घाम हेच तुम्हाला लक्षात येईल. यांनी मला दाखव हां सगळ्यांनी मातंग हिल टेकडी एवढ्या अंधारामध्ये. जय शिवराय. जय शिवराय जय शिवराय. चला ही तुंगभद्रा नदी रिव्हर याच्यावरून आपण सध्या जात आहोत. ही लय कटला मोठा आहे. अंजनाद्री पर्वतावर ज्या ठिकाणी हनुमानाचा जन्म झालेला आहे दगडाची पर्वत या ठिकाणी बघायला मिळते. अंजनाद्री पर्वताच्या पायथ्याशी आलेलो आहोत हां आणि सगळे चालू वर ही पार्किंग पूर्ण पार्किंग आहे. आम्ही आता अंजनाद्री पर्वतावर चढाई करण्यासाठी निघालो. पूर्ण संपूर्ण धुके पसरलेला आहे. पूर्ण धुकं आहे. मजाक मस्ती करत करत सगळेजण निघालेले. अंजनाद्री पर्वत हे छोटे छोटे दुकानं गजऱ्याचे. त्या ठिकाणी विशेष म्हणजे भगवे गमजे विकायला. आम्ही लवकर आल्यामुळं या मार्केटचे दुकानं सुद्धा उघडलेले नाही आहेत. हे कुठून जायचं? ही चढाईची प्रारंभ झालेला आहे. छोटे छोटे दुकानं असे. हे पूर्ण धुकं इतक्या उंच पूर्ण इथे दुकान पडले आहेत. ए शौर्याच्या आहे का इथं? हां अरे आहे की सुमितच्या आवडीचा. काय सुमित नाश्ता? आता या ठिकाणी दुकानामध्ये भगवे गमजे माळा रुद्राक्षाच्या माळा सुद्धा
विकायला आहेत. ही चढाई चालू झालेली आहे. 570 पायऱ्या असल्यामुळं वरी 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 थांब. शौर्य शौर्य हे ते दूरून दिसणारं वाहनतळ आणि हे मंदिराच्या चढाईत करण्यात असलेल्या पायऱ्या. या पायऱ्याने हे वर दिसतंय ते मंदिर आहे. अर्ध्यापर्यंत आम्ही आलेलो आहोत. झाले की ते मंगेश शौर्य तुमचं कोण होणार चला सगळ्या तुमचं कोण आहे खांद्यावर खांद्यावर चल शौर्य चल येऊ दे मामा. आम्ही तुला वरती घेतो. अगोदर पोहोचलेले मावळे आणि मंदिर. सह्याद्री पर्वतावर अखेर आपण पोहोचलेलो आहोत. हे दर्शनासाठी लागलेली रांग आणि आता सुरू असलेली आरती. इकडे बघा. अंजनाद्री पर्वतावरून हे दिसणारं दृश्य सुद्धा तितकंच सुंदर आणि छान आहे. खूप बघण्यासारखं. लय भारी मस्त. पाणी पिलं तिकडं हातांचा इथं आपण गेलो होतो. अशा प्रकारचा मोठा घंटा. अशा प्रकारचं हे हनुमानाचं मंदिर ठिकाणी. नदी ही पूर्ण दिसत आहे. या पूर्ण मंदिर आणि तुंगभद्रा नदीचं पात्र पूर्ण ह्या अंजनाद्री पर्वतावरून दिसत आहे. हे अंजनाद्री पर्वत आहे. या पर्वतावर भगवान हनुमान यांचा जन्म झालेला आहे असं आख्यायिक आहे. हे खालपासून 576 पायऱ्या उंच आहेत आणि सकाळी जर लवकर आलं तर सनराईज बघण्यासाठी खूप चांगलं ठिकाण आहे. अवश्य सर्वांनी एकदा भेट द्यावी आणि या
वरचं जो तुंगभद्रा रिव्हर पूर्ण दृश्य हे दिसत आहे. आम्ही काल चढाई केलेलं ते मातंग हिलचं दृश्य सुद्धा आम्हाला इथून दिसत आहे. काल आपण मातंग हिल या ठिकाणी या मंदिरावर चढाई केली होती आणि विरूपाक्ष मंदिर याचं टोक या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहिलं तर या व्हिडिओमध्ये पाहू शकाल. मंदिर हे मंदिर शौर्यकडं वर हे बरेचसे पर्यटक सुद्धा आलेले आहेत या ठिकाणी. पूर्ण असं मंदिर. शौर्य पायऱ्या किती होत्या? 575. हां मामा फोन. अरे यार ते माकडं सुद्धा वर आहेत. नाही फोन घेत. फोन घ्यायला त्याला माहित नाही का आपण भक्त आहोत. उंच पर्वत चढून उतरल्याच्या नंतर सर्व थकलेले मावळे. शौर्य काय झालंय? थकून गेला? हा अजून डबल चढू. आपण डबल चढू शकतो. एवढी एनर्जी आपल्यामध्ये आहे. नारळ पण प्यायचंय होय? हा आई तुझं नाही 2-3 म्हणलीस केलं होतं. तुम्ही ते म्हणला की ना हे जसं नाही. हा सुंदर नजारा आपण पाहत आहोत. कोण अंजनाद्री पर्वत हनुमान मंदिराच्या पाहून आपण सांगता केलेली आहे. शौर्य सोबत होता, सुमित सुद्धा होता आणि अशा प्रकारे आजचा समारोप. हे असे मोठमोठे डोंगर पाहिल्यानंतर शौर्य मजा आली का नाही? एकदम मजा आली. भारी टूर होती एकदम. तर आपण अंजनाद्री पर्वतावर जाऊन अंजनाद्री पर्वतावर गेलो. तिथं हनुमानाचा जन्म आपण पाहिलेलं, जन्म ठिकाण पाहिलेलं आहे. ते 570 पायऱ्या, 576 ना, 576 पायऱ्या होत्या. तर खूप मजा आली. 2 दिवसाच्या टूरचा आपण आनंद घेतला. आणि पहिल्या दिवशी आपण गेलो विठ्ठल मंदिर आणि विरूपाक्ष मंदिर आणि ते आणि नरसिंह, उग्र नरसिंह आणि ते शिवलिंग सुद्धा खूप मोठं होतं. मोठं शिवलिंग होतं. आणि ह्या 2 दिवसाच्या ट्रिप मध्ये बघण्यासारख्या सर्वांना कालचं मातंग हिल स्पॉट आणि गणेश नाही हनुमानाचं जन्मस्थळ हे 2 स्थळ, विरूपाक्ष मंदिर, असे 4-5 स्थळ हे बघण्यासारखे आहेत. आणि असं सुंदर नजारा आपल्या महाराष्ट्रात बघायला मिळत नाहीये. तर सर्वांनी या ठिकाणी यावं. ते समोर दाखव सगळं. ह्या गाडीनं आपण हा प्रवास पूर्ण केलेला आहे. खरंच मस्त मस्त डोंगर वाट्याला आपण लागलेला आपण परतीच्या वाट्याला. आज संध्याकाळी आपल्या समारोप होईल. सगळ्यांनी आपली स्वतःची गाडी घेऊन जरी आलं तरी सुंदर असा प्रवास होईल. होतो. ओके बाय.